16 जरी झाली तरी सुद्धा लास्ट ओव्हर मध्ये एक एक्स्ट्रा फोल्डर. सो घाई करा. सेकंड ओव्हर अर्जुन कालचिडा समोर तन्मय आहे. तन्मय मिस टायमिंग. काऊ कॉर्नरला आता फोल्डर येत आहेत, जज करतात आणि कॅच पकडली जाईल. अर्जुनला मिळेल सफलता. धक्का लागला हा पगला. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग तुम्ही ऐकला. सोनाली भोईर यांच्या सुमधुर आवाजातनं या स्पर्धेचा टायटल सॉन्ग आदिवासी सरपंच चषक 2025 थरार तुम्ही अनुभवतायत. आजचा स्पर्धेचा 11वा आणि महाअंतिम दिवस आणि शहापूर तालुका हापमधनं सुपर 6 ही पकली लढत आपण पाहत आहोत. दोऱ्याचा पाडा त्यांचा अगेन्स्ट मुंबर माळी. आणि या लढतीमध्ये बघा मी म्हणेन धक्का पगला जरूर लागला, बट रन्स 18 धावा फलकावरती आहेत. ही गोष्ट महत्वाची आहे. नेक्स्ट बॉल फुल नंतर ऑन साईडला स्ट्रोक केलं. डीपमध्ये आता मिड विकेटचे फोल्डर वेगाने येतात. बॉलपर्यंत बॉल फील्ड होतोय आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. बट मी म्हणेन जिम्मेदारी अजयच्या खांद्यांवरती, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं अजयचा परफॉर्मन्स विथ बॅट भरपूर चांगला राखला. सो दॅट्स वाय मी म्हणेन की या मॅचमध्येही अजयची बॅट चालणं ही गोष्ट टीम उंबरमाळीसाठी फार महत्त्वाची आहे. आणि ती बॅट चालती आहे, कारण पहिल्या षटकी आपण पाहिलं एक चौकार एक षटकार अजयचा बॅटमधनं आला आणि त्याच्या नावाला साजण्यासारखा खेळही त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेला आहे. आणि इथेही त्या अपेक्षा त्याच्याकडनं आहेत, कारण त्यालाही ठाऊक आहे की इथे जर जिंकलो तर सुपर 3 शहापूर तालुका हापमधनं आणि हरलो तर घरी. ड्राईव्ह बॉलमध्ये कव्हर आणि इथे अजयचं आपण कौतुक करत होतो आणि अजयला डगआउटची दिशा दाखवली अर्जुनने. सफलता मिळेल. धक्का लागला दुसरा आणि फार मोठा धक्का टीम उंबरमाळीला. दादा सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गाव देवीच्या आशीर्वादाने नावले मोठा झाला. धक्का आणखीन एक आणि धक्का फार मोठा लागलाय. कारण बघा मी या आधी जेव्हा विकेट गेली तेव्हा मी काय उल्लेख केलं होतं की विकेट गेली हरकत नाही, रन्स आहेत. बट आत्ता बॅटर अजय बाद झाला आणि आता चिंतेचा विषय, कारण एका ओव्हरमध्ये बॅक टू बॅक धक्के लागणं ही टोचणारी गोष्ट. आणि आपण बहुतांशी वेळा पाहिलं की जेव्हा बॅक टू बॅक धक्के लागतात ना तेव्हा रणगती थांबते. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 संदीप. आणि यावेळेस यष्टांचा वेध स्टम्प्सला पाठवलंय टूरवरती आणि बॅटरलाही पाठवलं आता डगआउट मध्ये. धक्का आणखीन एक आणि इथे आता टॉप ऑर्डर ढासळलाय. सुरुवात चांगली झाली, बट त्यात नंतर या एका ओव्हरमध्ये 3 धक्के दिलेत अर्जुनने. स्टम्प्सला टूरला पाठवलं आणि बॅटरलाही डगआउट मध्ये पाठवलं. लाजवाब बॉलिंग. सन्माननीय बिरजू शेठ कोरडे साहेबांनी सांगितलं विकेट हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर 1500 रुपयाचं कॅश प्राइस त्यांच्या वतीनं देण्यात येईल. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल. मिस टायमिंग बॉल मध्ये फिल्डर धावतात, पोहोचलेत. हॅट्रिक कंप्लीट. लाजवाब बॉलिंग.
काय खेळ लागला अर्जुन कालचिडाचा, अर्धशतकी आहे आणि एका ओव्हरमध्ये 4 विकेटही काढलेत आणि त्यासोबत विकेट हॅट्रिक कंप्लीट. सुपर 6 या मोठ्या मंचवरती हा मोठा पंच अर्जुनचा. धक्का, आणखीन एक धक्का लागला हा चौथा. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आगडीच आहे. माझे आमदार सन्माननीय पांडुरंगजी बरोरा साहेबांनी सांगितलं की 1,000 रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्या वतीनं जमाई झालेला आहे अर्जुनसाठी. त्यावेळी या स्पर्धेचा आनंद घेतात आणि आज त्यांची ही मोलाची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आणि टॉप ऑर्डर सोबत आता मिडल ऑर्डर ही ढासळलाय असं मी म्हणेन. कारण 4 विकेट 5 चेंडूंवरती आणि शेवटचा बॉल या षटकामधला डबल हॅट्रिक होईल का? सन्मान दिला बट प्रश्न हा पडला की सागर इतका उशिराने का आलाय? कारण सागर सारखा एक चांगला बॅटर जर तुमच्या बॅटिंग क्रमामध्ये